मंडळी मी का नाही आज भांडेकुंडी विकून एवढा असं पगड पैसे कमवलेलं. तर मंडळी मी तुमचा प्रणव आणि तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. सर्वात पहिला कच्च्या भांडेकुंड्यांना कलर द्यायला सुरुवात केली. कलर देऊन झाल्यानंतर उन्हाला सुकण्यासाठी ठेवून दिलंय. सुकल्यानंतर त्यांना कलर द्यायला सुरुवात केलंय. आपण तयार केलेली भांडेकुंडी कलर केल्यानंतर अशी काहीतरी दिसत होती. मंडळी जसा काळ बदलत गेला तशी भांडेकुंडी पण बदलत गेली. नंतर का नाही जाताना घरातून थोडंफार पैसे घेतले आणि वाळव्याला प्लॅस्टरचं पोतं आणा निघालं. नंतर का नाही तिथं पोहोचल्यानंतर प्लॅस्टरचं एक पोतं घेतलंय, गाडीवरती ठेवून घरी निघालंय. मंडळी आपण काल सगळ्या भांडेकुंड्या आज चुलींना रंगवत आहे. मंडळी आपली चुली रंगवल्यानंतर अशा काहीतरी दिसत होत्या. मंडळी आज का नाही मी ताकारीच्या बाजारला भांडेकुंडी विकण्यासाठी जाणार होतो. त्याच्यासाठी 10 भांड्यांचं सेट तयार करून घेतलं. मंडळी आपला भला मोठा प्रवास होता, त्यासाठी एका ग्रामध्ये गुंडळून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवलं. नंतर का नाही कॅरेट मध्ये पॅक करण्यासाठी सुरुवात केली. मग दुपारी घरातून चहा पिऊन 3-4 वाजता निघाले. नंतर का नाही असं सगळं भांडेकुंडीचं सेट लावून दिलं. नंतर का नाही काही वेळात गिरायक पण यायला सुरुवात झाली. तेवढंच 1-2-3 सेट भांड्यांचं राहिलेलं ते 1 तासाभरात संपून दिलं आणि घरी निघाले. त्यात एक भांडेकुंडी विकून एवढा असं बक्कळ पण पैसे झालं. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मंडळी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.